नमस्कार मित्रांनो, मराठी ऑडिओबुकमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रिच डॅड पुअर डॅड यामधील धडा नंबर 1 याचा सारांश. श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत. 9 वर्षाचे असताना रॉबर्ट कियोसाकीला आणि त्याच्या मित्राला त्यांच्या दुसऱ्या वर्गमित्राने बीच हाऊसवर बोलवलं नाही, कारण ती श्रीमंत शाळेतील गरीब मुलं होती. हे गरीब डॅडना सांगितलं. हे गरीब डॅड शिक्षक होते, बऱ्यापैकी कमवायचे, पण पैसे पुरवणं नेहमीच कठीण जात होतं. ते म्हणाले, पैसे मिळवायला शिक. रॉबर्ट आणि माईक यांनी अगदी हेच केलं. त्यावेळी टूथपेस्टच्या ट्यूब शिशाच्या असायच्या. त्या रिकाम्या ट्यूब त्यांनी वितळवल्या, प्लॅस्टरच्या साच्यात ओतून त्याची नाणी बनवली. लवकरच रॉबर्टच्या वडिलांनी त्यांना समजावलं आणि माईकच्या वडिलांशी बोलायला सांगितलं. माईकचे वडील 8वीचे शिक्षण पूर्ण करू शकले नव्हते, पण अनेक उद्योगधंदे चालवत होते. माईकचे वडील म्हणजेच श्रीमंत डॅड त्यांना शिकवायला तयार झाले, पण त्यांच्या अटींवर. त्यांच्या एका दुकानात त्यांनी मुलांना दर शनिवारी 3 तास काम करायला सांगितलं. ते स्वच्छता करण्याचं काम होतं. दर तासाचे 10 सेंट्स मिळणार होते. तेव्हा रॉबर्ट साधारण 10 सेंटची कॉमिकची पुस्तके आणायचा. लवकरच रॉबर्ट या रटाळ कामानं आणि कमी पगाराने निराश झाला. जेव्हा त्यांनी माईकला सांगितलं की तो हे काम सोडणार आहे, तेव्हा माईक म्हणाला की त्याच्या डॅडना हेच वाटत होतं आणि रॉबर्टला त्यांना भेटायला हवं. रॉबर्टचे डॅड शिक्षक असल्यामुळे व्याख्यान द्यायचे, पण माईकचे डॅड खूप कमी बोलायचे आणि वेगळ्या प्रकारे शिकवायचे, जी पद्धत रॉबर्टला लवकरच कळणार होती. पुढच्या शनिवारी सकाळी रॉबर्ट माईकच्या डॅडना भेटायला गेला, पण त्याला एका धुळखट अंधाऱ्या खोलीत वाट बघायला लावली. तो वैतागला आणि भावनिक झाला. माईकच्या डॅडकडे ते लोभी आहेत आणि त्यांनी रॉबर्टला सन्मानाने वागवलं नाही अशी तक्रार करायला गेला. जेव्हा तो म्हणाला की ठरल्याप्रमाणे माईकच्या डॅडनी त्याला काहीच शिकवलं नाही, तेव्हा त्यांनी या गोष्टीला सरळ नकार दिला. त्याच्या श्रीमंत डॅडनी त्याला समजावलं की आयुष्य कधीच तुम्हाला शब्दांनी शिकवत नाही, तर कटू अनुभवातून शिकवतं. काही लोक आयुष्यात तसंच जगत राहतात. काहींना राग येतो आणि तो राग ते बॉसवर किंवा जवळच्या व्यक्तींवर काढतात, पण काही लोक यातून धडा घेतात आणि या कटू अनुभवांकडे नवीन काही शिकण्याची संधी म्हणून बघतात. जे लोक यातून काही धडा घेत नाहीत, ते आयुष्यभर दुसऱ्यांना दोष देत राहतात आणि काहीतरी होईल म्हणून वाट बघत राहतात किंवा कोणताही धोका न पत्करता सुरक्षितपणे जगत राहतात. ते रॉबर्ट आणि माईकला म्हणाले की तुम्ही दोघं पहिली अशी माणसं आहात ज्यांनी त्यांना पैसे कसे कमवायचे हे शिकवायला सांगितलं. त्यांच्याकडे 150 पेक्षा जास्त कर्मचारी होते. त्यांनी जरी नोकरीसाठी विचारणा केली होती, तरी रॉबर्ट आणि माईकला जे ज्ञान हवं होतं त्याबद्दल कधीच विचारलं नव्हतं. म्हणून श्रीमंत डॅडनी असा एक कोर्स तयार करायचं ठरवलं, जो जीवनाचा आरसा असेल आणि त्यातून मुलांना अनुभव मिळेल. श्रीमंत डॅड निष्ठुर आहेत आणि ते त्यांच्या कामगारांचं शोषण करतात. या व्यतिरिक्त मी काय शिकलो, असं रॉबर्टने विचारल्यावर श्रीमंत डॅड म्हणाले की बरेच लोक दुसऱ्यांना दोष देतात, पण प्रत्यक्षात प्रश्न त्यांच्या दृष्टिकोनाचा असतो. हा प्रश्न कशाने सुटेल? माईकचे डॅड म्हणाले की डोक्याने. त्यांना रॉबर्टने हे शिकायला हवं होतं की पैसा कसा काम करतो, म्हणजे तो पैशाला कामाला लावेल. रॉबर्टला राग आला याचा त्यांना आनंद झाला, कारण राग आणि प्रेम एकत्रितपणे आवड निर्माण करतात, जी एखादी गोष्ट करण्यासाठी महत्त्वाची आहे. ते पुढे म्हणाले की पैशांनी लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. ज्या लोकांना मोठ्या पगाराची नोकरी असते त्यांनाही आर्थिक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं, अगदी रॉबर्टच्या डॅडसारखं, कारण पैशाला कामाला कसं लावायचं हे त्यांना माहीत नसतं. त्यांनी आता यातून धडा घेतला नाही तर तासाचे 10 सेंट्स मिळाल्यावर रॉबर्टला जसं निराश वाटत होतं, तसंच त्याला आयुष्यभर वाटत राहील, असं ते म्हणाले. त्यांनी रॉबर्टला कर या संकल्पनेची ओळख करून दिली. ते म्हणाले की गरीब आणि मध्यमवर्गीय लोक सरकारला त्यांच्यावर कर लादू देतात, पण श्रीमंत लोक नाहीत. त्यांनी रॉबर्टला विचारलं की अजून शिकण्याची इच्छा आहे का? त्याचा होकार आल्यावर ते म्हणाले,
आता रॉबर्टला दुकानात केलेल्या कामाचे पैसे देणार नाहीत. यावर त्यांनी रॉबर्टला डोकं चालवायला सांगितलं. रॉबर्टनं आणि माईकनं 3 आठवडे फुकट काम केले. माईकचे डॅड आले आणि त्या दोघांना घेऊन बाहेर गेले. त्यांनी मुलांना विचारलं की ते काही शिकले का? ते काहीच शिकले नव्हते. श्रीमंत डॅड म्हणाले की यातून ते काहीच शिकले नसतील तर ते अशाच बऱ्याच लोकांसारखे आहेत जे थोड्याशा पैशांसाठी आयुष्यभर खूप काम करत राहतात. त्यांनी मुलांना 1 तासाचे 25 सेंट्स द्यायचं ठरवलं, जे मुलांनी नाकारलं. मग त्यांनी तासाला $1, मग $2 द्यायचं कबूल केलं. पण तरीही रॉबर्ट शांत राहिला. शेवटी त्यांनी तासाला $5 द्यायचं ठरवलं, जे त्या काळाच्या मानाने बरेच होते. तरीही रॉबर्टने त्यांना नकारच दिला. रॉबर्टला विकत घेता येणार नाही याची डॅडची खात्री झाली. श्रीमंत डॅड म्हणाले की तुमची किंमत ठरलेली नाही हे चांगलं आहे. बहुतेक लोकांची ठरलेली असते. त्यांचे आयुष्य भीती आणि लोभ यांनी नियंत्रित केलेली असतात. पैसे नसण्याच्या भयामुळे ते खूप काम करायला लागतात आणि पैसे मिळवतात. पण एकदा त्यांच्या हातात पैसे आले की लोभामुळे यातून काय विकत घेता येईल याकडे त्यांचा विचार वळतो, ज्यामुळे त्यांना अधिक पैशाची गरज भासते, मग अधिक खर्च करण्याची, आणि हे दुष्टचक्र असंच सुरू राहतं. त्यांनी मुलांना सांगितलं की पहिली पायरी म्हणजे स्वतःच्या भावनेशी प्रामाणिक राहा. बरेचदा लोक तार्किकदृष्ट्या विचार करण्याऐवजी त्यांच्या भावनेलाच प्रतिक्रिया देतात. ते हे मान्य करत नाहीत की पैसा त्यांचं आयुष्य चालवत आहे, म्हणून पैसा त्यांना नियंत्रित करतो. फक्त गरीबच या भीतीला तोंड देतात असं नाही, श्रीमंतही या भीतीपोटीच काम करतात. श्रीमंत डॅडना मुलांना फक्त श्रीमंत होणं शिकवायचं नाही, तर श्रीमंत होण्याने प्रश्न सुटत नाहीत हेही शिकवायचं आहे. शालेय शिक्षण महत्त्वाचं आहेच, पण बरेच जणांसाठी तो शेवट असतो, सुरुवात नाही. भावनेंनी विचार करणं नाही, तर भावनांचा उपयोग करून विचार करायला शिकवणं हा मुलांसाठी धडा होता. विचार निवडायला शिकणं हे गरजेचंच आहे. त्यांनी मुलांना पैसे कमवण्याच्या विविध पद्धतींवर लक्ष ठेवायला सांगितलं. ते असंही म्हणाले, जेव्हा तुम्हाला एखादी अशी संधी दिसेल ती तुम्हाला आयुष्यभर दिसत राहील. मुलं शोधत राहिली आणि लवकरच त्यांना अशी संधी दिसली. कॉमिक पुस्तकाचं ग्रंथालय काढायची संधी, जिथे मुलं फी भरून 2 तासात हवी तेवढी पुस्तकं वाचू शकतील. अशी पुस्तकं जी न विकली गेल्यामुळे कन्व्हिनियन्स स्टोअरमधून फेकून दिली गेली असती. त्यांना चांगला फायदा झाला. 3 महिने त्यांचा व्यवसाय चांगला चालला. नंतर एक दिवस ग्रंथालयात मारामारी झाली आणि ते बंद करावं लागलं. पण स्वतः तिथे हजर न राहता पैशाला त्यांच्यासाठी काम करायला लावायचा पहिला धडा ते शिकले होते. त्यांची अजून शिकायची तयारी होती आणि माईकच्या डॅडची त्यांना शिकवायचीही.